हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला मस्त अशी आणखीन एका दिवसाची सुरुवात झालेली होती आणि सकाळीच ना सगळी कामं आज लवकर झालेली होती माझी. ती कामं झाडू वगैरे मारून घेणं, बरीचशी जी काही छोटी-मोठी कामं होती ना ती आवरली आणि त्यानंतर मग किचन आवरायला घेतलेलं होतं. किचन ओट्यावरची भांडी वगैरे सकाळची जी काही टिफिनची होती ना, टिफिन देऊन झाल्यानंतर स्वयंपाकाची ती सगळी आवरून झाल्यानंतर मग किचन ओटा वगैरे स्वच्छ धुवून आवरून घेतलेला होता आणि मस्त छान असं फूल आज जास्वंदाच्या झाडाला आलेलं होतं आणि अजूनसुद्धा खूपच छान मस्त कळ्या ज्या आहेत ना, त्या आलेल्या आहेत जास्वंदाच्या झाडाला. त्याला ना पावसाळ्यात खूप छान-छान मस्त रोजची 1-1, 2-2 फुलं आहेत ना, येत राहतात पिवळ्या जास्वंदाला. आणि आत्ता जे आणलेलं आहे ना, ते अजून लावूनच झालेलं नाही आहे कुंडीमध्ये. तसेच पडलेले आहेत ते 2 झाडं. आणि कपड्यांसारखेच ना भांडेसुद्धा सुकवावे लागतात आता ह्या दिवसाचे. तर असे पूर्ण किचन ओटा स्वच्छ धुवून पुसून झाला ना, की मग त्याच्यावरती रचून देते. म्हणजे जोपर्यंत आपली चहा पाण्याची वेळ होते ना, तोपर्यंत ते चांगले सुकून जातात. रोजचंच सेम म्हणजे तेच रुटीन झालेलं आहे. बोर असं, की सकाळी उठा, टिफिन बनवा, कामं करा आणि परत दुपारचा टायमिंग असं काही ना काही रोजची जी काही रुटीन आहे ना, ते चालू आहे. पण असं त्यातल्या त्यात काहीतरी असलं ना दुपारच्या वेळेला थोडंसं काम, तर मग जरा रुटीनमध्ये चेंज होतो. कालच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज तुम्हाला दाखवलेलं मी शिवलेलं, आता एक होतं मग तिचंच त्या मैत्रिणीचं ते एक ब्लाऊज तिला चांगलं बसलं ना, तर हे पण तिचं म्हणजे दोघं तिने सोबतच टाकलेली होती. पण आधी एक शिवून दिलं तिचं आणि नंतर हे शिवायचं होतं. तर हे आज कटिंग करून घेत आहे आणि लगोलग शिवूनही घेणार आहे. कारण सिंपल साधं आहे. हे मला आधी शिवायचं होतं, पण सिंपल कापड कसा एकदम असा निचटतो म्हणून मग मी ते काठापदराचं तिला आधी शिवून दिलं, की जेणेकरून कसं व्यवस्थित बसतं काय नाही त्यासाठी. आणि हे सिंपलवालं होतं ना, हे म्हटलं नंतर देते तुला हे शिवून, ते आधी शिवून दिलं. आणि याला ना हात जे आहेत ना, ते असे फ्रिलवाले आपण म्हणतो ना चुन्यांचे असतात आता, तशा पद्धतीचे घ्यायचे होते तिला. तर त्या पद्धतीचे घेतलेले आहेत मग याचे हात आणि गळा पण सिंपलच होता. फक्त मी थोडासा असा पान आकार असतो ना, तसं पाठीमागे घेतलेलं होतं आणि चुन्यांच्या ज्या बाह्या आहेत ना, त्या तशा घेतलेल्या होत्या ब्लाऊजच्या. तर छान वाटतात तशासुद्धा शिवल्या जर का जर शिवायचं असेल तर अशा सिल्कमधल्या साड्या असतात ना सिंपलमधल्या, तशा साड्यांचं छान येतं ते अशा पद्धतीचं आणि खाली ना त्याला पिको करून घ्यावं लागेल. पिकोची मशीन तर नाही आहे. जर बाहेर द्यावं लागेल ते पिको करण्यासाठी. आणि असं ब्लाऊज मस्त छान असं परफेक्ट तयार झालेलं होतं. थोड्याशासाठी पिकोचं मशीन नसल्यामुळे ते तेवढं राहून गेलेलं आहे आणि मस्त झालं हे पण शिवून. तर हे दुपारच्या टायमिंगचं काम जे आहे ना ते केलं आणि मशीनवरती ज्या दिवशी बसली ना, त्या दिवशी म्हणजे असं कामाचा सुद्धा कंटाळाच येतो किंवा जी आधी सकाळची कामं असतात ना, ती जरा लवकर करून घ्यावी लागतात. तेव्हाच मग हे काम होतं. म्हणजे एक्स्ट्राचं कुठलंही काम करायचं म्हटलं म्हणजे थोडंफार आवरावं लागतं आणि मशीनवरती बसलेली असली, की मग इतका सारा पसारा जो आहे ना, तो होऊन जातो आणि त्यानंतर मग घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये कपड्यांचा म्हणजे मी कटिंग केलेली होती ना, तेही काही झाडून घेतलेलं नव्हतं. कारण लवकर ब्लाऊज शिवून टाकते म्हटलं आणि त्यानंतर मग आवरेल सगळं. ह्या हेतूने मग मी ते कपडे पडलेले होते छोटे-छोटे तुकडे जे मी कट करून घेतलेले होते ते बेडवरती थोडाफार पसारा झालेला होता. तो आवरून घेतला आणि ते ब्लाऊज कंप्लीट करून घेतला आणि मग आता हे झाडू वगैरे मारून घेत आहे घराला आणि थोडा उशीर झालेला होता मला. तर जसा लगेच झाडू मारला ना, तशी लगेच मी खिचडी टाकून दिली आणि दुपारपासूनची म्हणजे मुलींचे टिफिन वगैरे आणि चहा ठेवलेला होता ना दुपारी, ती भांडी माझी आज तशीच्या तशी पडलेली होती. ती काही धुतली गेलेली नव्हती.
कारण मशीनवरती बसलेली होती ब्लाऊज शिवायला. त्यामुळे आधी जी दुपारची भांडी होती ना किचन ओट्यावरती ठेवलेली ती पटपट रचली आणि खिचडीच बनवली स्वयंपाकाला. आणि जो काही भांड्यांचा पसारा पडलेला होता ना मग दुपारनंतरचा, तो म्हटलं आधी आवरून घेते. खिचडी टाकून झाल्यानंतर मग ती पूर्ण भांडी स्वच्छ घासून घेतली. असं मी ह्या दोघींनाही काही सांगितलं नाही, कारण कसं आता मुलांची युनिट टेस्ट वगैरे चालू झालेली आहे. त्यांनाही अभ्यास वगैरे असतो. त्यामुळे त्यांनाही मी काही सांगितलं नाही. म्हटलं चला आपलं मशीनवरचं काम झाल्यानंतर थोडीच आहेत, लगेच घासून होतील. तर ती तेवढी भांडी जी आहेत ती स्वच्छ करून घेतली आणि गॅस ओटा वगैरेही पुसून घेतलेला होता. म्हणजे स्वयंपाक झाला ना, की किचन ओट्यावरचा जर थोडाफार पसारा आवरून घेतला ना आपण लगोलग, तर जेवणानंतर ना मग जास्त भांड्यांचा पसारा पण राहत नाही आणि ओट्यावरचा पसारा आवरायचा राहिलेला असला किंवा जास्त परत जेवणानंतर जी भांडी जर तशीच राहू दिली ना, तर मग खूप जास्त भांडी जमा होतात आणि मग जेवण झाल्यानंतर ते आपल्याला ना आवरायला नकोशी वाटतात. त्यामुळे ती लगोलग आवरलेली बरी असते. आणि आज खिचडी बनवण्याचा म्हणजे माझा काही प्लॅनच नव्हता, पण मी बनवलेली होती. पण काय होतं आता सिद्धीच्या पप्पांना इतकी जास्त काही आवडत नाही, म्हणजे खातात पण तरी तितकी नाही. तर मी घाबरून मग आज मिरच्या आणलेल्या होत्या ना, तर म्हटलं चला याच्यासोबत आता आहे अजून थोडा वेळ जेवायला, तर मस्त छान बेसन पीठ घालून मिरच्या ज्या आहेत ना पीठ घालून त्या बनवून घेऊयात असं ठरवलं मग मी. आणि मिरच्या कट करून घेतल्या. मग अशा जाडसर मिरच्या जर असल्या ना, तर मग छान असतात, म्हणजे याच्यासोबत खिचडी वगैरे सोबत बनवल्या तर. या दिवसाच्या पाऊस पाऊस पण बाहेर चालू होता मस्त. त्यासाठी मिरच्या म्हटलं आता करून घेऊया. आणि हे जे डब्बे आहेत ना याचे भाज्यांचे, त्याच्याबद्दल मला कमेंट होती कालच्या व्हिडिओमध्येच होती, की ते चांगले असतात का? ऑनलाईन मागवलेले आहेत का? तर हो, मी हे ऑनलाईनच मागवलेले आहेत. तसं मी ऑनलाईन जास्त काही मागवत नाही. पण हे डब्बे मी ऑनलाईन मागवलेले होते आणि चांगले आहेत. याच्यामध्ये काय होतं मेन म्हणजे फ्रीजमध्ये ना कमी जागा असली ना, तरी ते एकावर एक ठेवले ना, तर खूप सारं सामान म्हणजे आपला बराचसा भाजीपाला त्याच्यामध्ये बसतो. शिवाय फ्रीजमध्ये व्यवस्थित दिसतं सुद्धा नीटनेटकं ठेवलेलं आणि भाज्यासुद्धा चांगल्या राहतात बरेच दिवस. काही खराब होत नाही, कारण त्याच्यामध्ये ना खाली जाडी असते. त्यामुळे त्या जाडीमुळे जे पाणी सुटतं ना भाज्यांना, ते खाली जातं आणि वरती भाज्या मग तशाच्या तशा चांगल्या राहतात. तर जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही आरामात घेऊ शकता. Mishoवरती पण ते डबे जे आहेत ना, ते भेटतात चांगले. जर तुम्हाला मागवायचे असतील तर. आणि चांगले आहेत. मी 4 हे मागवलेले आहेत आणि 2 डबे मोठ्या साईजमध्ये आहेत ते जरा. म्हणजे त्याच्यात असं 1 किलोपर्यंत भाजी मावेल असे ते 2 आहेत आणि अर्धा-अर्धा किलो या डब्यांमध्ये मावून जातं, अशा पद्धतीने. तर चांगले आहेत जर तुम्हाला मागवायचे असतील तर. Mishoवरती वगैरे आहेत. परत Flipkartवरती, Amazonवरून तुम्ही मागवू शकता. चला मस्त छान बेसन पीठ घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये थोड्या ओवा, मीठ, खाण्याचा सोडा घातलेला होता आणि मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं होतं. आणि मिरच्या ना मधोमध चिरून त्याच्यामध्ये थोडं मीठ भरून घेतलेलं होतं. आणि आधी मी काय करते, थोड्याशा तेलामध्ये ना मिरच्या आधी परतवून घेते, कारण ह्या जाड मिरच्या असतात ना, त्यांची जी साल असते ना जरा कडक असते. तर ती व्यवस्थित अशी तळली जात नाही जेव्हा आपण बेसन पिठात डायरेक्ट टाकून तेलात टाकतो ना तेव्हा. तर जर आपण त्यांना आधी तेलामध्ये थोडंसं परतवून घेतलं ना 2-3 मिनटं, तर जरा हलक्या नरम होऊन जातात त्या. आणि त्यानंतर मग बेसन पिठामध्ये डिप करून परत पुन्हा तळून घ्यायच्या तेलामध्ये. तर तसं तळल्यामुळे ते व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि छानही होतात मग त्या. त्यामुळे मी तशा पद्धतीने तळून घेते. आणि मिरच्या वगैरे तळून झाल्यानंतर मग परत आता मिरच्या तर आम्ही दोघंच खाणार होतो, कारण ह्या दोघी काही मिरच्या खात नाही. आणि म्हटलं चला आता पोरींना मग काय करावं, तर मी एक बटाटा कट करून घेतला आणि त्याच बॅटरमध्ये मग त्यांच्यासाठी परत पुन्हा बटाट्याची भजी त्या दोघींसाठी करून दिलेली होती. थोडी-थोडी 2दा करून मी त्यांच्यासाठी तळून घेतली. इतर वेळी तसं तर मी कांदा भजीच करते, पण आता माझा तेवढा म्हणजे प्लॅन नव्हता. मिरच्या पण मी अचानक यांच्यासाठीच तळून घेतल्या. त्यामुळे म्हटलं चला आता कांदा वगैरे कट करायच्या याच्यात पडण्यापेक्षा पटकन बटाट्याचे काप करून घेतले मस्त छान गोल-गोल आणि अशा पद्धतीने बटाट्याचे भजेही त्या दोघींना करून दिलेले होते.
खिचडी जर बनवलेली असली तर त्याच्यासोबत भजे असले तर मग काही विचारू नका आणि कढी जर असली ना अजून तर मग कायच सांगू. कारण खानदेशामध्ये कढी आणि खिचडी हा सर्वात जास्त फेवरेट जो बेत आहे ना तो आहे. तर असं आजचं जे काही जेवण होतं ना रात्रीचं ते आमचं झालेलं होतं. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.